इकडे मी एक कुकर घेतलेला आहे। कुकरमध्ये आता मी तेल टाकत आहे। इकडे काही की मी खडे मसाले घेतलेले आहेत, त्याच्यामध्ये काळी मिरी घेतलेली आहे, लवंग घेतलेले आहेत, दालचिनी आणि चक्रीफूल घेतलेला आहे। एक तेजपत्ता, इकडे मी जिरं घेतलेलं आहे। जिरं परतून झाल्यावर ह्याच्यामध्ये आपण कांदा टाकणार आहोत। खडे मसाले परतून झालेले आहेत। याच्यामध्ये मी आता लसूण आणि अद्रक टाकत आहे। लसूण आपलं परतून झालेला आहे। लसूण आणि अद्रक आपला परतून झालाय। याच्यामध्ये एक मी मीडियम साईजचा कांदा उभा चिरून टाकत आहे। कांदा आपला गुलाबी रंग आलेला आहे। याच्यामध्ये आता मी एक उभा चिरलेला टोमॅटो टाकत आहे। याच्यामध्ये थोडंसं मी चवीपुरतं मीठ टाकत आहे, आपले टोमॅटो जरा नरम पडतील। टोमॅटो आपले परतून झालेले आहेत। याच्यामध्ये मी बटाटा, गाजर आणि तोंडली घेतलेली आहे। ज्या भाज्या माझ्याकडे अवेलेबल होत्या मी त्याच वापरल्या त्याच्यामध्ये। भाज्या आता ते परतून झालेल्या आहेत। याच्यामध्ये आता मी सुके मसाले टाकत आहे। हळद टाकत आहे। हा किचन किंग मसाला आहे। थोडासा गरम मसाला टाकलाय। आता याच्यामध्ये मी तांदूळ टाकत आहे। इकडे हा मी बारीक कोलम घेतलेला आहे। तुमच्याकडे जे तांदूळ असेल ते तुम्ही वापरू शकता, बासमती वगैरे, पण मी कोलम तांदूळच वापरला याच्यामध्ये। भात आपला चांगला परतून झालेला आहे। याच्यामध्ये आता मी गरम पाणी कोमट केलेला आहे तो टाकत आहे।
चांगला परतून झालेला आहे। याच्यामध्ये मी गरम पाणी टाकत आहे। गरम पाणी खूप गरम असल्यामुळे मी कपड्याने पकडल्या ग्लासला। हा 1 ग्लास टाकलाय आणि हा अर्धा। आता मी याच्यामध्ये मी तूप टाकत आहे थोडंसं, जेणेकरून हे तांदूळ आहेत ना एकामेकाला जास्त चिकटणार नाही। भात आपला असं मोकळा मोकळा होईल आपला। आता मी ह्या कुकरच्या शिट्या काढून घेते। 2 शिट्या मी हाय फ्लेमला देणार आहे आणि तिसरी शिटी मी लो फ्लेमला देणार आहे। तर कुकर खोली आपण। कुकरची शिट्टीत हवा गेलेली आहे। कुकर हा थंड झाला आता। कोथिंबीर टाकूया भरपूर अशी। आपला साधा पद्धतीचा पुलाव तयार आहे। आता तुम्हाला मी एका सर्विंग प्लेटमध्ये काढून दाखवते। हा आहे माझा साधा सोपा मसाला भात। मी हा कुरड्याबरोबर आणि गोड दह्याबरोबर सर्व केलेला आहे। तुम्हाला कसं वाटलं हे कमेंट करून सांगा। आवडल्यास तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका। थँक्यू।